नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी एक अभ्यास गट समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने सखोल अभ्यास करून आपला अहवाल राज्य शासनाला सादर केलेला आहे। सुरुवातीला हा अहवाल 15 एप्रिलपर्यंत सादर होईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र काही कारणामुळे थोडा उशीर झाला, पण आता हा अहवाल अधिकृतपणे शासनाकडे जमा झालेला आहे। दरम्यान राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका आणि काही आमदारकीच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेचा परिणाम झाला। त्यामुळे हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात उशीर झाला होता। पण आता महत्त्वाची बातमी अशी आहे की लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल मांडण्यात येणार आहे आणि त्या बैठकीमध्ये यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। मित्रांनो, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच या कर्जमाफी योजनेसाठी शासन निर्णय म्हणजेच GR जारी केला जाईल आणि त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना प्रत्यक्षात राबवली जाईल। या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। तसेच जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करत आहेत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। जरी या योजनेमध्ये काही सुधारणा होण्याची चर्चा होती तरी सध्या तरी कोणताही मोठी बदल झालेला नाहीत। मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर काही नवीन प्रस्ताव आले तर त्यानुसार बदल होऊ शकतात। आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे ते येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे, कारण याच बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा GR जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, या संदर्भातील पुढील जे काही नवीन अपडेट्स येतील ते आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत। तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा